की धीरूभाई अंबानींनी आणि रिलायन्सने मुंबई पुणे हायवेचं 3600 कोटी रुपयाचं टेंडर लोवेस्ट टेंडर आलं होतं 4 लोकांमधून। मी त्यांना नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळी मी धीरूभाईंना विनंती केली की तुम्ही 3600 कोटीच्या ऐवजी 1800 कोटीत कराल तर मी तुम्हाला काम देईन। आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शेवटी ते टेंडर रिजेक्ट झालं। मग MSRDC ची स्थापना झाली। मी मार्केटमधून आम्ही पैसे उभे केले, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि 55 उड्डाणपूल बांधून पूर्ण केले। पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की 3600 कोटी रुपयाचं टेंडर ते काम आम्ही फक्त 1600 कोटी रुपयात बांधून पूर्ण केलं आणि 2000 कोटी वाचवले, म्हणजे आजच्या काळातले 20,000 कोटी वाचले। आज माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे। मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे। JNPTला 2000 कोटी रुपये वर्षाचा फायदा आहे। हा पैसा कुठून आणला? हा पैसा लोकांकडून घेतला। मला आठवतं मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो, मुंबई पुणे हायवे बांधला, देशातला पहिला BOT प्रोजेक्ट ठाणे भिवंडी बायपास ठाणे नाशिक रोडवरचा तो रस्ता बांधला, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला, 55 उड्डाणपूल बांधले। तेव्हा हे पैसे सरकारचे नव्हते। मी त्यावेळी MSRDC ची स्थापना केली, कॅपिटल मार्केटमध्ये गेलो, लोकांकडनं बँकर्सकडनं पैसा आणला, 500 कोटी रुपयाचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला। आपल्याला आश्चर्य वाटेल, मला 1200 कोटी रुपये मिळाले। पुन्हा 600 कोटी, पुन्हा एकदा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला, 1100 कोटी रुपये मिळाले। आणि त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की धीरूभाई अंबानींनी आणि रिलायन्सने मुंबई पुणे हायवेचं 3600 कोटी रुपयाचं टेंडर लोवेस्ट टेंडर आलं होतं 4 लोकांमधून। मी त्यांना नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळी मी धीरूभाईंना विनंती केली की तुम्ही 3600 कोटीच्या ऐवजी 1800 कोटीत कराल तर मी तुम्हाला काम देईन। आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शेवटी ते टेंडर रिजेक्ट झालं। मग MSRDC ची स्थापना झाली। मी मार्केटमधून आम्ही पैसे उभे केले, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि 55 उड्डाणपूल बांधून पूर्ण केले। पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की 3600 कोटी रुपयाचं टेंडर ते काम आम्ही फक्त 1600 कोटी रुपयात बांधून पूर्ण केलं आणि 2000 कोटी वाचवले, म्हणजे आजच्या काळातले 20,000 कोटी वाचले। मुंबईच्या उड्डाणपुलाचं एस्टिमेट 1800 कोटी रुपयाचं होतं, ते सगळे पूल 2 पूल कॅन्सल केले आणि त्या सगळे पूल केवळ 950 कोटी रुपयात बांधून पूर्ण केले। वरळी बांद्रा माझ्या काळामध्ये मी केवळ, काय दुर्भाग्य आहे, त्याची 420 कोटी रुपयात त्याचं टेंडर, आणि नंतरचं सरकार असं 420 निघालं की मी जे काम 420 कोटी रुपयात दिलं होतं ते काम त्यांनी 1800 कोटी रुपयापर्यंत पोहोचवलं।